नीट आणि टीईटी पेपर फुटीवर सोलापुरात काँग्रेस आक्रमक झाली आहे। नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ सोलापुरात युवक काँग्रेसनं मशाल मोर्चा काढला। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली। सोलापुरातील 4 हुतात्मा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत युवक काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढण्यात आला होता। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, युवक काँग्रेसने ही मागणी केली आहे। फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय। आज टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही ही मशाल रॅली काढली आहे। शिक्षणाची वाट लावली आहे। युवकांच्या आयुष्याशी खेळी खेळण्याचं काम हे सरकार करतंय। लक्ष नाही आहे, फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष आहे। सोलापुरात टीईटी परीक्षा असेल किंवा नीट परीक्षा असेल, या संदर्भात विरोधात काँग्रेसचा जो आहे तो या ठिकाणी मोर्चा काढण्यात येतोय। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मशाल मार्च जो आहे तो काढण्यात येतोय। आपण जर पाहायला गेलं तर आपण नीटची पेपर असेल, टीईटीची पेपर असेल, ती पेपर जे आहे ती फुटल्यानंतर आता काँग्रेस जे आहे ते आक्रमक होत या ठिकाणी मशाल मार्च जो आहे तो काढण्यात येतोय। आपण जर पाहायला गेलं तर धर्मेंद्र प्रधान असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातील दादा भुसे असतील, यांच्या विरोधात जे आहे ते काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आणि काँग्रेसच्या वतीनं आज 4 पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा मशाल मार्च जो आहे तो या ठिकाणी काढण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। त्यामुळं टीईटीच्या विरोधात असेल किंवा नीटच्या परीक्षेच्या विरोधात असेल, काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ जे आहे ते या ठिकाणी काँग्रेसकडून मशाल मार्च जो आहे तो काढण्यात येतोय। त्यामुळे काँग्रेस जी आहे ती टीईटी परीक्षा असेल किंवा नीट परीक्षेच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।